मुलींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर बघू शकता 100% जी फी आहे ही आता संपूर्ण विद्यार्थ्यांची माफ होणार आहे, फक्त गर्ल्ससाठी. ठीक आहे, तर मुलींसाठी शिक्षण मोफत अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यात आता संपूर्ण जेवढेही मुली असेल ज्या शिक्षण घेत असेल तर त्यांना आता संपूर्ण जे शिक्षण आहे हे फ्री झालेलं आहे. तर बघू शकता फ्री एज्युकेशन फॉर गर्ल इन महाराष्ट्र. तर मुलींसाठी 100% फी माफ ही जी योजना आहे ही आता चालू झालेली आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता फ्री एज्युकेशनसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 8 जुलै 2024 रोजी एक निर्णय काढलेला होता, म्हणजे गव्हर्नमेंट GR काढलेला होता, ज्यामध्ये 50% मुलींना जी शिक्षण शुल्क माफ होते त्यामध्ये आता 100% करण्यात आलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे जी ही तुमची ट्युशन फी होती ही आता तुम्हाला माफ करण्यात आलेली आहे. तर यामध्ये मुलींचे जेवढेही उच्च शिक्षण आहे ज्यामध्ये विद्यार्थी शिकत असेल तर त्यांचे आता 100% ही जी फी आहे ही माफ करण्यात आलेली आहे. तर यामध्ये तुमची जी ट्युशन फी आहे ही तुमची माफ होऊन जाणार. यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल किंवा या व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा जे कोर्स आता नवीन ॲड झालेले आहे ते बद्दलची संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर यामध्ये बघू शकता ज्याही मुली असेल त्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. 8 लाखाच्या वर इन्कम नको आहे. तर अशा विद्यार्थिनींसाठी 100% जी शुल्क आहे ही आता माफ करण्यात आलेली आहे. तर यामध्ये शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कासोबतच निधी, प्रयोगशाळा, लायब्ररी, जिमखाना या शुल्कासोबत संपूर्ण जी फी आहे तुमची ही माफ करण्यात येणार आहे. तर आता यासाठी तुम्हाला जी ही तुमची पात्रता किंवा अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे बघू शकता. तर राज्यातील मुलींसाठी लागू करण्यात आलेल्या 100% शैक्षणिक फी माफी योजनेसाठी काही महत्त्वाचे निकष निश्चित करण्यात आलेले आहे. तर या योजनेमध्ये बघू शकता की जे मुलगी आहे जी शिक्षण घेत आहे ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांच्याकडे डोमेस्टिक असणं गरजेचं आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. ठीक आहे, त्याचप्रमाणे जे मुलगी आहे ती जनरल कॅटेगरीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, SC, BC आणि OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे लागू आहे. आतापर्यंत बाकी जसे कास्ट आहे जसे की SC, ST, VJ, NT तर या कास्टसाठी ऑलरेडी जी फी होती ही 100%च माफ होती. परंतु यामध्ये जशा बाकी मुली होत्या जशा EWS होत्या, SC, BC, OBCमध्ये ज्या मुली होत्या त्यांना 50%च जी फी होती ही भरायचं काम पडत होतं आणि 50%च त्यांना माफी होती, म्हणजे फीमध्ये म्हणजे 50%च त्यांना लागू होता. परंतु यामध्ये आता शासनाने GR चेंज केलेला आहे. तर यामध्ये संपूर्ण जेवढेही आता मुली असेल तर त्यांना जी फी आहे ही 100% माफ होणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये अभ्यासक्रम बघू शकता शासन मान्य व्यावसायिक अभ्यासक्रम, डिप्लोमा, ठीक आहे, त्यानंतर पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकते. तसेच सरकारी अनुदानित आणि खाजगी विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये सुद्धा या योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही पात्र असणार आहे, हे लक्षात ठेवा. तर जेवढेही प्रोफेशनल कोर्स आहे त्यांची जी फी असते ही खूप जास्त असते. तर त्यामध्ये आता संपूर्ण ज्याही मुली आहेत त्यांना आता यामध्ये फायदा मिळणार. तर यामध्ये 253 अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये UG, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तसाच डिप्लोमाचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. तर यामध्ये नवीन जे पदवी अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये BSc कम्प्युटर आहे, BSc सायबर सिक्युरिटी, BSc क्लाउड कम्प्युटिंग, BSc आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या प्रकारे काही कोर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. कारण की हे जे कोर्स आहे हे प्रोफेशनल कोर्समध्ये गेलेले आहे. त्याचप्रमाणे PG सुद्धा यामध्ये काही जे कोर्स आहे हे परत ॲड करण्यात आले आहे. तर यांना सुद्धा आता जी फी आहे ही 100% माफ करण्यात आलेली आहे. तर यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे बघू शकता. तर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तहसीलदारांनी दिलेला 8 लाखाच्या आतमधला. ठीक आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र रहिवासी असल्याचा डोमेसाईल सर्टिफिकेट, आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे आणि मागील वर्षाचे जेही मार्कशीट असेल ते मार्कशीट, त्यानंतर कॉलेजला ॲडमिशन झाली आहे त्याबद्दलची संपूर्ण जेही प्रमाणपत्र असेल, रिसिप्ट असेल, बोनाफाईड असेल आणि लास्ट इयरची मार्क्स जे तुम्ही पास झालेले आहेत. तर अर्ज करण्याची प्रक्रिया बघू शकता. तर आपल्याला हा जो फॉर्म आहे हा फॉर्म MahaDBT पोर्टलवर भरायचा आहे. ठीक आहे, तर MahaDBT पोर्टलवर भरण्यासाठी कास्टनुसार यामध्ये तुम्हाला स्कीम देण्यात येणार आहे. कोणाला सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राहणार आहे, त्यानंतर शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आहे, कोणाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप राहणार आहे जसं OBC मुली आहे, कोणाला ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी अशा प्रकारे स्कीमचे नाव राहणार आहे. त्यानंतर यासोबत बघू शकता अधिक माहितीसाठी जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर याबद्दलचा जो GR वगैरे आहे हा तुम्हाला समाज कल्याणमार्फत किंवा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत असेल त्या कॉलेजकडून तुम्हाला सुद्धा संपूर्ण माहिती याबद्दलची मिळून जाणार किंवा MahaDBT पोर्टलवर सुद्धा याबद्दलचे GR वगैरे उपलब्ध करून दिलेले आहे. तर तुमची मुलगी
जर प्रोफेशनल कोर्ससाठी ॲडमिशन घेत असेल आणि तुम्हाला कॉलेजची फी 1,00,000 रुपये जरी असेल, आतापर्यंत समजा तुम्हाला 1,00,000 रुपये जर फी असेल तर तुम्हाला यामध्ये 50,000 रुपये भरायचं काम पडत होतं, परंतु आता तुम्हाला हे सुद्धा भरायचं काम पडणार नाही आहे. यामध्ये तुम्हाला जेही तुमचं कॉलेज असेल त्या कॉलेजची नॉमिनल जेवढी फी असेल, फॉर एक्झाम्पल कोणाला 10,000 रुपये एवढी फी तुम्हाला भरायचं काम पडू शकते, कारण की यामध्ये काही डेव्हलपमेंट फी पूर्ण माफ होत नाही, त्यामध्ये परीक्षा शुल्क माफ होत नाही किंवा एक्स्ट्रा काही करिक्युलम ॲक्टिव्हिटी राहतात त्याबद्दलची फी माफ होत नाही. त्यामुळे 100% म्हणजे झिरो फी लागणार असं नाही आहे. काही प्रमाणात तुम्हाला फी लागू शकते, जसे की 10,000 आहे, 15,000 आहे, 16,000 आहे, या प्रकारे फी लागत आहे. कारण की आम्ही सुद्धा आमच्या आजूबाजूला जे कॉलेज बघतो, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्यांना ज्या मुली आहेत कोणाला 12,000 रुपये फी पडत आहे, कोणाला 15,000 रुपये फी पडत आहे, परंतु ट्युशन फी वगैरे ही पूर्णपणे माफ आहे. त्यामुळे संपूर्ण ज्या आता मुली असेल त्यांना प्रोफेशनल कोर्सवाल्या मुली फक्त, तर त्यांना जी आता ट्युशन फी आहे ही 100% माफ करण्यात आली. तर अशाबद्दल ही एक संपूर्ण ज्याही मुली होत्या त्यांच्यासाठी आनंदाची बातमी होती. तर संपूर्ण जेवढ्या मुली असेल महाराष्ट्रामध्ये शिकत असणाऱ्या आणि महाराष्ट्र रहिवासी असलेल्या, तर त्यांना 100% ही जी फी आहे ही माफ करण्यात आलेली आहे. त्यासाठी संपूर्ण मुलींनी MahaDBT पोर्टलवर फॉर्म भरा आणि याबद्दलची आता जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.